नमस्कार. महा 24 तास मराठी न्यूज चॅनल मध्ये मी अक्षय यादव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी जोरदार पद्धतीने सुरू आहे. प्रत्येक उमेदवार हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक उमेदवार हा आपणच कसे योग्य आहे ही मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गावभेट दौरे असतील, घोंगडी बैठका असतील किंवा विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांच्या मार्फत चालू आहे. आपण महा 24 तासच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये आठवडे बाजार कव्हर करतच असतो, परंतु एक नवीन संकल्पना आपण प्रत्येक गावागावामध्ये भेटी देऊन जनमानसाचा कौल घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याच जनमानसांचा कौल घेण्यासाठी आज आपण एका गावामध्ये आलेलो असताना नागरिकांसोबत चर्चा करत असताना एक मुद्दा प्रकर्षाने जाणवून आला आणि त्याच मुद्द्यावरती आज विश्लेषण करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे. आपण एका शेतामध्ये आहोत आणि याच शेतामध्ये बसून हा व्हिडिओ बनवण्याचा विचार मनामध्ये आला आणि त्याच प्रकारे आज आम्ही आपल्या समोर ही गोष्ट सांगणार आहोत. मित्रांनो, मुद्दा असा आहे की सध्या इंदापूरमध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने हे विधानसभेच्या मैदानामध्ये असणार आहेत. मित्रांनो, या लढतीकडे जर पाहायचं झालं तर साधारणपणे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे मागील 3 टर्म पासून एकामेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत. 2009 साली हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारली, 2014 साली दत्तात्रय भरणे हे विजयी झाले, 2019 साली दत्तात्रय भरणे विजयी झाले आणि आता 2024 चा सामना हा सध्या रंगतदार पद्धतीने सुरू आहे. बरेचसे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत, परंतु मुख्य लढत ही दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यामध्येच आहे. खरं बघायचं झालं तर या तिरंगी लढतीला सांगली पॅटर्न म्हणून पुढे आणलं जात आहे आणि याच मुद्द्यांवरती नागरिकांनी आपल्यासोबत चर्चा केली, हीच आम्ही महा 24 तासच्या माध्यमातून आपल्या समोर आणत आहोत. सांगली पॅटर्नचा जर विचार करायचा झालं तर मित्रांनो, सांगली पॅटर्न म्हणजे सांगली लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील मैदानामध्ये होते आणि महायुतीतर्फे संजय काका पाटील हे उमेदवार म्हणून उभे होते आणि अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी निवडणूक जिंकली सुद्धा. हा आहे सांगली पॅटर्न. परंतु याच्या पाठीमागचा विचार जर केला आपण तर मित्रांनो, विशाल पाटील हे काही नवखे उमेदवार नव्हते. विशाल पाटील याच्या आधी देखील लोकसभेसाठी उभा राहिलेले होते. लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली होती. विशाल पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेले वसंतदादा पाटील यांचे ते नातू होते. प्रत्येक सांगली जिल्ह्यातल्या गावागावामध्ये त्यांनी त्या निवडणुकीची तयारी 2019 सालापासून चालू केलेली होती. 2019 साली जेव्हा त्यांचा पराभव झाला त्याच दिवशीपासून त्यांनी
निवडणुकीसाठी तयारी केलेली होती. त्यांचे बंधू प्रतीक पाटील हे काँग्रेसच्या युपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेले होते. त्यांना एक पार्श्वभूमी होती. त्यांना एक राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी काही गोष्टी ज्या आवश्यक असतात त्या गोष्टीची इत्थंभूत अशी माहिती असल्या कारणामुळे त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचं ठरवलं. त्यांच्या सोबतीला विश्वजित कदम होते. पतंगराव कदमांचा सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांचेच सुपुत्र विश्वजित कदम हे त्यांच्या मदतीला होते. दुसरे जत चे आमदार विक्रमसिंह पाटील हे देखील विश्वजित कदमांचे जवळचे पाहुणे असल्या कारणामुळे विशाल पाटलांच्या मदतीला होते. आणि अशा पद्धतीने विशाल पाटलांनी आपली फौज गोळा केलेली होती. लढाईसाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असते पूर्व तयारी विशाल पाटलांनी जोरदार पद्धतीने केलेली होती. महाविकास आघाडीचे तिकीट त्यांना मिळण्याची अपेक्षा होती, परंतु ती जागा शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वाट्याला न आल्यामुळे ही जागा विशाल पाटलांनी अपक्ष लढवण्याचे ठरवले. मित्रांनो, विचार केला आपण इंदापूरचा तर सांगली पॅटर्नच्या नावाखाली एक लोकांमध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय. सांगली पॅटर्न आपण बघितला की विशाल पाटील कशा पद्धतीने जोरदार पद्धतीने तयारी करून प्रत्येक गोष्टीचा सखोलपणे अभ्यासपूर्व लढत त्यांनी दिली आणि ती लढत त्यांनी जिंकली देखील. दुसऱ्या बाजूला इंदापूरकडे जर बघायचं झालं तर इंदापूरमध्ये तिरंगी लढत होती आहे. अपक्ष उमेदवार म्हणून प्रवीण माने हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत आणि जो सांगली पॅटर्न या ठिकाणी राबवला जात आहे त्याचा जर आपण विचार केला तर या अपक्ष उमेदवारीची मागणी करण्यासाठी किंवा अपक्ष उमेदवारी लढायचं की नको हे लोकांचा कौल घेण्यासाठी परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. मग तो परिवर्तन मेळावा आप्पासाहेब जगदाळे असतील, भरत शेठ शहा असतील, प्रवीण माने असतील यांनी बोलवलेला होता. या मेळाव्यामध्ये त्यांचं विचार मंथन झालं, लोकांमध्ये त्यांची चर्चा झाली आणि ज्या वेळेस प्रवीण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्या स्टेजवरती आप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा यांची गैरहजेरी होती. मग कुठेतरी विशाल पाटील यांचं भरभक्कम असं मजबूत असं नेतृत्वाची फळे असेल किंवा एकतेची फळे असेल, सर्वांना विचारामध्ये घेऊन पुढे जाण्याची त्यांची जी काही सांगली पॅटर्न आहे तो एका बाजूला असेल आणि 2-4 दिवसामध्ये आप्पासाहेब जगदाळे किंवा भरत शेठ शहा असतील हे प्रवीण माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिलेले नव्हते. ही देखील प्रकर्षाने इंदापूर तालुक्यातील गावोगावांमध्ये चर्चा करत असताना बाब समोर आलेली आहे आणि आज तीच आम्ही आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. ही जनमानसांची भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की असं काय झालं की जेणेकरून परिवर्तन करण्यासाठी जो मेळावा आयोजित केला होता त्याच मेळाव्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने आणि भरत शेठ शहा ह्या 3 नेत्यांमध्ये असं काय झालं की प्रवीण माने हे एकटे दिसत आहेत आपल्याला आणि आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शेठ शहा हे दोघे एकत्रच आहेत आज देखील. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर असा एक प्रयत्न होतोय की जनमानसांमध्ये ही भावना आहे की लोकसभेला ज्यावेळेस सुप्रियाताई सुळे उमेदवार होत्या, मैदानामध्ये होत्या, त्यावेळेस कोणताही नेता इंदापूर तालुक्यापुरता जर विचार केला
तर त्यांच्याकडे बडं असं नाव कोणतंही नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये प्रवीण मानेंनी सुप्रिया सुळेंचा चांगल्या प्रकारे प्रचार केला. अगदी गावोगाव त्यांनी भेटी घेतलेल्या होत्या. त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. प्रवीण माने यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दर्शवला, त्यांच्यासाठी प्रचार केला. त्यानंतर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये प्रवीण मानेंनी रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही पवार साहेबांसोबतच असणार आहोत. त्यांचा पक्ष आम्ही इथून पुढे पक्ष बदल न करता आम्ही पवार साहेबांच्या पक्षामध्येच राहणार आहोत. आणि मग एक असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की कुठेतरी आता देखील प्रवीण माने यांच्याकडे जरी मोठा नेता नसेल तरी देखील सर्वसामान्य जनता आहे. परंतु लोकसभेच्या वेळी जरी कोणताही नेता नसला तरी जनमानसांमध्ये गावोगावातील सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये पवार साहेबांविषयी सहानुभूती होती. हा फार मोठा फरक आहे. लोकसभेच्या वेळी पवार साहेबांच्या नेतृत्वाची चुणूक पवार साहेबांनी लोकसभेवेळी दाखवली. त्यांनी एक जादूची कांडी फिरवावी अशी जादूची कांडी संपूर्ण महाराष्ट्रावरती फिरवली आणि अगदी 4 खासदार असताना एकत्र राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे असतील, उदयनराजे भोसले असतील आणि सुनील तटकरे असतील. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पक्षप्रवेश केला. निवडून आलेले असताना देखील त्यांनी पक्षप्रवेश केला. मग मित्रांनो, कुठेतरी आता पवार साहेबांचे उमेदवार हे हर्षवर्धन पाटील आहेत आणि पवार साहेबांना मानणारा वर्ग हा हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहताना दिसतोय आपल्याला. दत्तात्रय भरणे यांना मानणारा जो वर्ग आहे तो भक्कमपणे आपल्याला दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय. जो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दत्तात्रय भरणे यांच्या अजित पवारांच्या उपस्थितीत जन आशीर्वाद मेळावा झाला, त्या मेळाव्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली होती. हर्षवर्धन पाटील साहेबांनी ज्यावेळी सुप्रियाताईंच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला त्यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी उपस्थित झालेली होती. प्रवीण माने यांनी देखील अर्ज दाखल केला, त्यावेळेस लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु आता जो काही लोकांमध्ये भावना आहे की लोकसभेच्या वेळी सुप्रिया सुळे यांच्या सोबत कोण नसताना देखील सुप्रिया सुळेंना 25,000 26,000चं जे मताधिक्य मिळालं त्याची पुनरावृत्ती अपक्ष उमेदवारांच्या रूपाने इंदापूरमध्ये होईल असं प्रवीण माने समर्थक सांगतात. परंतु लोकसभेला पवार साहेबांची सहानुभूती होती. पवार साहेबांनी योग्य पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवलेली होती. लोकांपर्यंत पवार साहेबांनी जे काही त्यांची अंतर्गत पक्षाच्या त्यांच्या स्वतःची जी काही अंतर्गत यंत्रणा होती ती यंत्रणा त्यांनी लोकांपर्यंत सहानुभूती ही स्पष्ट जाणवत होती. आणि आता विधानसभेच्या वेळेस असं काही गोष्टी इंदापूरमध्ये घडलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आता सध्या हर्षवर्धन पाटील हे पवार पक्षाचे उमेदवार आहेत, शरद पवार साहेबांच्या पक्षाचे. त्याच्यामुळे पवार साहेबांची मदत ही हर्षवर्धन पाटील यांना होणार आहे हे दत्तात्रय भरणे यांनी देखील गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी सहानुभूती मिळेल पवार साहेबांची हे जनतेमध्ये बिलकुल नाहीये आता ग्राउंडला. दुसऱ्या बाजूला कुठेतरी लोकांमध्ये एक चर्चा आहे की लढत ही थेट होईल आणि कुठेतरी एक 10 ते 12% मत खेचण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु लढत ही थेट होईल. मग मित्रांनो, जनमानसांमध्ये आपण
फिरत असताना ह्या सर्व लोकांच्या भावना होत्या की सांगली पॅटर्न, सांगली पॅटर्न, सांगली पॅटर्न जो सांगितला जातोय तो खऱ्या अर्थाने इंदापूरमध्ये लागू होतो का? तर जनमानसांमध्ये याचं उत्तर आहे नाही. कारण सांगलीची परिस्थिती ही वेगळी होती. अपक्ष उमेदवार नक्की होता, परंतु तो उमेदवार अत्यंत बलाढ्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये कितीतरी वेळा उभा ठाकलेला उमेदवार होता आणि सांगली मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये वसंतदादांना मानणारा घटक आहे, नेता आहे, कार्यकर्ता आहे आणि त्याच्याच बळावरती विशाल पाटलांनी ही निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकली देखील. हा सांगली पॅटर्न इंदापूरमध्ये जो फक्त नावापुरता वापरला जातोय असं या नागरिकांचं म्हणणं आहे. आज आपण या गावामध्ये चर्चा करत असताना या लोकांकडून आपल्याला भावना मिळालेल्या आहेत आणि ह्याच भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहू शकता आमच्या पाठीमागे पेरूची बाग आहे आणि याच पेरूच्या बागेमध्ये आम्ही व्हिडिओ शूट करत आहोत. या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही आलेलो असताना चर्चा करत असताना हा मुद्दा आमच्या प्रकर्षाने लक्षामध्ये आल्यानंतर हा मुद्दा आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा असं आम्हाला वाटल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ आता या ठिकाणी शूट करत आहोत. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक आणखीन रंगतदार होणार आहे. 4 तारखेला चित्र स्पष्ट झाल्यानंतर आणखीन या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रंगतदार पद्धतीने ही रणधुमाळी पुढे जाणार आहे. महा 24 तासच्या माध्यमातून आपण आठवडे बाजार तर कव्हर करतच आहे. गावागावामध्ये जाऊन लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं जे की राजकारणापासून अलिप्त असतात आणि खऱ्या अर्थानं मतदार राजा जर कोण असेल तर ही सर्वसामान्य मंडळी आहे आणि यांचाच आपण जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न करत होतो. मित्रांनो, थांबूया आपण. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. विधानसभेच्या सर्व घडामोडी आपल्यापर्यंत महा 24 तासच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत. पाहत रहा महा 24 तास.